शुकदेव राजा परीक्षितीला श्रीमद भागवत सांगत होते तेव्हा राजा परीक्षितीने विचारले की भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहाबद्दल मला काहीतरी सांगा। तेव्हा ते म्हणाले की भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीशी राक्षस विधीने विवाह केला आहे। राजा भीष्मकांना 5 पुत्र आणि 1 पुत्री होती। त्या पुत्रीचं नाव म्हणजे रुक्मिणी। रुक्मिणीने राजमहालात येणाऱ्या अनेक लोकांकडून भगवान श्रीकृष्णांबद्दल ऐकलेलं होतं। त्यांच्या सौंदर्याबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल त्या ऐकत होत्या आणि ते ऐकता ऐकता त्या कधी भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमात पडल्या हे त्यांनाच कळलं नाही। त्यांनी कधी भगवान श्रीकृष्णांना पाहिलं नव्हतं, परंतु कर्णावाटे आज जे शब्द जात होते त्या शब्दांनी त्यांच्या हृदयात श्रीकृष्णांबद्दल प्रेम निर्माण केलं आणि त्यांनी त्यांच्याकडील एका ब्राह्मणाला श्रीकृष्णाकडे पत्र घेऊन पाठवलं। परंतु त्यांचा भाऊ रुक्मी हा श्रीकृष्णाचा द्वेष करत होता, म्हणून त्याने रुक्मिणीचा विवाह हा दुसऱ्याशी लावून देण्याचा निर्णय घेतला होता। जेव्हा तो ब्राह्मण भगवान श्रीकृष्णाकडे गेला तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी ब्राह्मणाचा आदर सत्कार केला आणि त्यानंतर झालेलं सर्व काही त्यांनी भगवान श्रीकृष्णांना सांगितलं। पत्र दाखवलं तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने त्यांनी पत्र वाचण्यास सुरुवात केली। तेव्हा त्यात लिहिलेलं होतं की तुमच्या कथा आणि तुमच्या पराक्रमाबद्दल ऐकून मी तुमच्या प्रेमात पडले आहे। तुमचा पराक्रम, तुमचं सौंदर्य हे पाहून कोणती कुलवान स्त्री तुमच्या प्रेमात पडणार नाही आणि मी विवाह करेल तर तुमच्याशी, नाहीतर मी अन्न पाण्याचा त्याग करून स्वतःच्या शरीराचा नाश करेल। तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी स्मित केलं आणि म्हणाले की रुक्मिणीचं जेवढं प्रेम माझ्यावर आहे तेवढंच प्रेम माझेही रुक्मिणीवर आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी तिकडे विदर्भ देशात जाण्याचा निर्णय घेतला। नववधू लग्नाच्या आधी कुलदेवीच्या दर्शनाला जात असते, तेव्हा माता रुक्मिणी कुलदेवीच्या दर्शनाला गेल्या। सर्व विधी झाल्यानंतर जेव्हा त्या मंदिरातून बाहेर येत होत्या तेव्हा रुक्मिणी म्हणजे साक्षात लक्ष्मी, त्यांचे सुंदर नयन, त्यांचं सुंदर दिसणं आणि त्यांची चाल, सर्व राजांची नजर त्यांच्यावर रोखलेली होती आणि साक्षात लक्ष्मी श्रीकृष्णाकडे चालत येत होती। श्रीकृष्ण तयार होते आणि श्रीकृष्णांनी रथातून लक्ष्मीला म्हणजे माता रुक्मिणीला हात पुढे केला आणि जसा सिंह आपला वाटा घेऊन जातो तसे भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन गेले। रुक्मिणी मातेने कधीच श्रीकृष्णाला बघितलेलं नव्हतं, परंतु त्यांच्या पराक्रमाबद्दल, त्यांच्या सौंदर्याबद्दल, त्यांच्या आचरणाबद्दल ऐकून त्या त्यांच्या प्रेमात पडल्या। त्यांचं समर्पण, त्यांचा त्याग या साधकांसाठी एक प्रेरणा आहे, आपल्या साधकांसाठी एक शक्ती आहे, हे आपण याच्यातून शिकू शकतो।